धन निरंकार या संस्थेतर्फे एक सुंदर कार्य, जे माझ्या मनाला भावलेलं कार्य, ही देशसेवा तुमच्याकडून तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असताना ही सेवा जी ही सर्वात महत्त्वाची सेवा आणि त्याचं आज आयोजन आहे आणि त्यासाठी आम्हाला बोलावलं आणि मान सन्मान केला, त्याबद्दल तुमच्या संपूर्ण परिवाराचा मी आभार व्यक्त करतोय। इथं आल्यावर पहिलं मन म्हणून आलं की माझेच काही सहकारी यामध्ये कार्यरत आहेत, त्यामध्ये गीता मॅडम तुम्ही मला एकदम जवळून ओळखतं की माझं काम काय आहे। मी काम सांगण्यासाठी आलेलो नाही, मी स्वतः सफाई अभियानात तुमच्या कार्यरत होण्यासाठी आलेलो आहे। सुंदर कार्य, ही देशाची सेवा, सफाई अभियान जर जग आपल्या डोळ्याला सुंदर दिसायचं असेल तर पहिला काढला पाहिजे कचरा, आणि हा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे आपला पाहण्याचा जगाकडे। स्वतः जर स्वच्छ असेल तर नक्कीच देश स्वच्छ असेल, आणि हा देश स्वच्छ करण्यासाठी आपण राबवलेलं हे अभियान नक्कीच आम्हाला प्रेरणादायी असेल। या संस्थेचा मी आभार व्यक्त करतोय, आम्हाला इथं बोलावलं, मान सन्मान केलं। मी नक्कीच आजचा दिवस हा मी धन्य मानेन की तुमच्या या मला गुरु आहे तिथे मला तुमच्यासाठी, आणि या गुरूंच्या सोबत काम करण्याचं भाग्य मिळालंय। मी आज सफाई अभियान करणार आहे, त्याबद्दल आम्हाला थोडीशी परमिशन द्यावी। धन्यवाद सर। आपण आहोत पिरवाडी बेचुरण नागाव, आणि या नागाव बीचवर धन निरंकार एक धार्मिक संस्था हे जे अध्यात्माचं काम करत आहे, आणि या कार्याची प्रचिती अनेक तरुणांनी घेऊन आज या भव्य अशा स्वच्छता अभियानात आम्हा सहभागी करून घेतलं, त्याबद्दल या संस्थेचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आपण पाहत आहात की अगदी पिरवाडी बीच स्वच्छ आणि सुंदर होत आहे, आणि यासाठी एक सुंदर स्वच्छता अभियानाचं आयोजन केलं जात आहे। त्या पिरवाडीवर पडलेली ही अस्ताव्यस्त कचरा, पर्यटकांना विनंती असेल की आपण पर्यटन जरूर करा, परंतु हे पर्यटन करत असताना आपला परिसर घाण होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं। फक्त आपण सुंदर न राहता आपला परिसर कसा सुंदर राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, आणि आज आपण पाहत आहात की हा परिसर सुंदर करण्याचं काम ही धन निरंकार संस्था करत आहे। आपण पाहत आहात बघा किती कशा प्रकारचा कचरा इथे या बीचवर पडलेला आहे, परंतु प्रत्येक पर्यटकाची ही जबाबदारी असली पाहिजे की आपण आल्यानंतर इथं या निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेत असतो, परंतु हा परिसर जाताना मात्र घाण करून जातो, याची दखल त्याला नाही। हा सुंदर असा किनारा ओरणला लाभलेला, आणि या किनाऱ्याचं जर रूप पाहिलं आज तर खूप भयान आहे। अशा प्रकारची कचरा इथे अस्तव्यस्त पडलेली आहे, आणि ही कचरा साफ करण्याचं काम आज ही संस्था या संस्थेमार्फत आयोजन आहे, आणि या आयोजनाचं
श्रद्धाताई आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार प्राप्त असलेल्या या आदर्श शिक्षिका खरंच अनेकांनी आदर्श घ्यावा असं काम आज त्यांच्याकडून घेतलं जातं. ज्ञानार्जनाचं काम करत असताना आध्यात्मिकसुद्धा क्षेत्रात काम करत असताना आजची ही सफाई मोहीम आणि या सफाई मोहिमेमध्ये श्रद्धाताई पहा कशा प्रकारचं कार्य करत आहेत. खरोखरच सर्वांनी आदर्श घ्यावा असं काम आज या धन निरंकार संस्थेतर्फे पेरवाडी येथील बीचवर राबवलं जात आहे.